इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. संतवाणी अ भेटी लागी जीवा याचे प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमच्याकडे वर्कबुक असतील, पेन्सिल, पेन, पाठ्यपुस्तक ही सगळी सामग्री घेऊन बसायचं आहे. वर्कबुक म्हणजे व्यवसायाचं पान क्रमांक 8 इथे नमुना 1 असं दिलेलं आहे. तिथून आपण सुरुवात करतोय. कृतीकडे वळण्या अगोदर, प्रश्न उत्तरांच्या अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पाठ असेल तर त्याचा उतारा दिला असतो. कवितेवरील असेल तर कवितेची काही कडवी दिली जातात. तर ती वाचून मग त्याच्या प्रश्नांकडे किंवा उत्तरांकडे आपल्याला वळायचं असतं. आणि म्हणून हे पहिल्यांदा आपण वाचायचंय आणि मग आपण प्रश्नांकडे वळूयात. चला तर वेळ झाली आहे वाचायची. मोठ्याने मनात कसंही तुम्ही वाचन करू शकता. नीट वाचन करा जेणेकरून प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज मिळतील. मला वाटतं वाचन झालं असेल. आपण आता प्रश्नांकडे वळूयात. नमुना 1 प्रश्न 1 अ पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातलं पहिलं आहे आकृतिबंध पूर्ण करा. त्यामधला पहिला आहे भुकेली वा बाळ अति करतो आणि वाट पाहतो. मुलांनो 8वी पर्यंत तुम्हाला उत्तरं लिहून दिली जात असत. पण आता तुमची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. कशी लिहायची ती मी सगळी सविस्तर सांगणार आहे. फक्त लक्ष नीट द्या. हातात पेन पेन्सिल ठेवा. योग्य असेल तिथे नोट डाऊन करत चला. आणि टेक्स्टबुक सुद्धा समोर ठेवायचं आहे. आता प्रश्न विचारलाय भुकेली वा बाळ अति करतो. काय अति करतो? बघा शोधा. वाक्य शोधा. चौथं चरण जे आहे टेक्स्टबुक मध्ये तिथे दिलेलं आहे बघा. भुकेली वा बाळ अति शोक करी. मग अति शोक करतो कोण? अति करतो. कोण करतो? शोक. भुकेली वा बाळ म्हणजे भुकेलेला बाळ शोक करतो. केव्हा? अति करतो. काय अति करतो? तर शोक. म्हणून उत्तर आहे शोक. कसं शोधायचं कळलं? त्यानंतर आहे वाट पाहतो. बघा ओळ शोधा कुठे आहे वाट पाहतो. वाट पाहतो. बघा दुसऱ्या चरणामध्ये शेवटचं आहे. पौर्णिमेचा चंद्र चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे. वाट पाहतो कोणाची दिली आहे? नाही दिली आहे. मग कुठे आहे उत्तर? बघा चौथं चरण बघा. भुकेली वा बाळ अति शोक करी. वाट पाहे उरी मावलीची माऊलीची. कळलं? काही वेळेला दोन ओळी समान असतात.
आता इथे डोकं चालवायचं आहे. मी मुद्दामून तुम्हाला अगोदरची ओळ वाचून दाखवली, याचं कारण सांगते. तुम्हाला कोणाबद्दल विचारलंय? भुकेलिवा बाळ. मग भुकेलिवा बाळाचं कडवं कुठलं आहे? तर चौथं आहे. भुकेलिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. मग भुकेलिवा बाळ जेव्हा विचारलंय तेव्हा तीच ओळ शोधून काढायची. मग अति करतो शोक आणि वाट पाहतो कोणाची? तर माऊलीची. ते तसंच्या तसं कॉपी करून लिहायचं आहे. त्या शब्दांना अंडरलाईन केले किंवा पेन्सिलीने ते लिहून घेऊ शकता. समजते ना उत्तरं कशी शोधायची ती? आता तुम्ही मोठे झालात, 9वीच्या वर्गात आलात, त्यामुळे उत्तरं तुम्हाला शोधायचीच आहेत. रेडीमेड मिळणार नाही आणि कॉपी करून कृपया लिहूच नकात. अति करतो शोक आणि वाट पाहतो माऊलीची. तसेच्या तसे शब्द उचलून तुम्हाला लिहायचे आहेत. समजलं? किंवा तुम्ही तिथे उत्तराच्या इथे सर्कल करून 1.1 किंवा तुम्हाला जे कळेल त्या भाषेमध्ये ते लिहून ठेवा. चला नेक्स्ट स्लाइड कडे वळूयात. दुसरं आहे वाट पाहतात, लेखी आणि संत तुकाराम. आता वाट पाहतात कुठे आहे बघा बरं. मन वाट पाहे आहे दुसऱ्या चरणामध्ये. अजून काय आहे? लेखी विचारलंय आणि संत तुकाराम विचारलंय. मग तिसऱ्या चरणात चला. बघा काय लिहिलंय? दिवाळीच्या मुळा लेखी आसावली. आसावली म्हणजे वाट बघणे. मग कोण लेखी? कोणाची वाट बघतायत? दिवाळीची वाट बघतायत का? नाही, तर मुळाची वाट बघतायत. आणि मुळा म्हणजेच मुऱ्हाळी. दोन्ही उत्तरले तर बरोबर आहेत. आता संत तुकाराम. संत तुकाराम कोणाची वाट पाहतायत बघा? पहाटसे वाटुली पंढरीची. मग संत तुकारामांच्याकडे काय येणार? पंढरीची. लिहून घ्यात किंवा ते उत्तराचे ते अंडरलाईन करून घ्या. उत्तर कशी शोधायची ह्याच्या टेक्निक सांगते, तुम्हाला ते स्वतःहून शोधायचे आहेत. लेकीचं उत्तर काय? वाट पाहतात लेकी. लेकी काय कोणाची वाट बघतात? तर मुळा किंवा मुऱ्हाळी. आणि संत तुकाराम वाट पाहतायत पंढरीची. सुरुवातीला तुम्हाला हे सगळं अवघड जाईल, पण हळूहळू एकदा का तुम्हाला टेक्निक कळाली की तुमची उत्तरं तुम्ही शोधू शकता. चला जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. कृती 2 आकलन कृती. त्यातलं पहिलं आहे योग्य अर्थ शोधा. 1 आस लागणे म्हणजे. आता उत्तरं दिली आहेत. क ध्यास लागणे, ख उत्कंठा वाढणे, ग घाई होणे आणि घ तहान लागणे. आता यातला योग्य पर्याय कुठला आहे तो आपल्याला बघायचा आहे. आस लागणे म्हणजे इच्छा. इच्छा म्हणजे काय? ध्यास. बरोबर आहे. मग उत्तर आहे ध्यास लागणे. त्या क च्या इकडे पेन्सिलीने टिक करून घ्या आणि नंतर उत्तर तुम्ही लिहू शकता पेनाने. झालं? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वाटुली म्हणजे 1 धाटुली, ख वाट, ग वळण, घ वाट पाहणे. वाटुली म्हणजे काय? वाट. मग उत्तर आहे ख. मग ख पर्याय जो आहे तिकडे टिक करून घ्या. झालं? चला पुढच्या प्रश्नांकडे वळूयात. आता दुसरं आहे समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा. आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? तर अर्थ दिलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे? तर वाक्य शोधायची आहेत. कवितेतल्या ओळी शोधायच्या आहेत.
तर बघा पहिलं काय आहे, पौर्णिमेचा चंद्रमा हे चकोर पक्षाचे जीवन असते. या अर्थाची ओळ काय आहे बघा बरं. मिळालं उत्तर, बरोबर आहे. टेक्स्टबुक मध्ये वरून तिसरी ओळ आहे बघा, पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन. मग उत्तर काय आहे, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, ही ओळ याचं उत्तर आहे. समजलं? चला आता दुसरा भाग बघूया. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. शोधा बरं. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. जर पूर्ण अर्थ कळला नाही, ज्यांना काही कळत नसेल, अशा मुलांना अजून एक टेक्निक सांगते की अशा अर्थाचे एखाद दुसरे शब्द त्या कवितेच्या ओळींमध्ये शोधायचे आहेत. आता बघा इथे काय आहे, रात्रंदिवस. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. मग वाट आहे, रात्रंदिवस आहे, बघा कुठे शब्द दिसत आहेत तुम्हाला असे. कविता वाचता येणं गरजेचं आहे, त्यासाठी मोठ्याने हे सगळं वाचत जायचंय मराठी दररोज. भाषा सुधारायची आहे आपल्याला, कारण स्वमत लिहायचंय आपल्याला, त्यामुळे लिहिता आलंच पाहिजे, वाचता आलंच पाहिजे. बघा रात्रंदिवस शब्द आणि वाट कुठे आहे, मिळाला बघा. पहिलं चरण जे आहे त्यामध्ये दुसरी ओळ बघा दिलेली आहे, भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे, म्हणजे पाहे रात्रंदिवस वाट तुझी हे त्याचं उत्तर आहे. अंडरलाईन करून घ्या. कळतंय ना उत्तर कशी शोधायची ती. झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कृती 3 कवितेतील शब्दार्थ. त्यातला पहिला प्रश्न विचारलाय, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. आता प्रस्तुत कवितेमध्ये शब्दांचा अर्थ काय तो आपल्याला लिहायचा आहे. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की ज्यावेळी कविता शिकवली जाते त्यावेळेला कठीण शब्द सांगितले जातात, त्याचे अर्थ लिहून घ्यायचा पेन्सिलीने, त्याचा उपयोग इकडे होतो. कळलं? पहिलं आहे आस. आस म्हणजे इच्छा. आस म्हणजे इच्छा. दुसरं आहे लेकी. लेकी म्हणजे मुलगी. लेकी म्हणजे मुलगी. आता तिसरं दिलंय आसावणे. आसावणे म्हणजे आतुरणे. किंवा व्याकुळणे सुद्धा चालणार आहे. पुढचं आहे वाटुली. वाटुली म्हणजे वाट. झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कृती 4 काव्य सौंदर्य. त्यातला पहिला प्रश्न त्याने विचारलेला आहे
की संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा. आता दृष्टांत म्हणजे काय सांगितलं मी? गोष्ट. तर संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबद्दल जे दृष्टांत दिले ते कुठले दृष्टांत आहेत? तर सगळ्यात पहिलं आहे चकोराचा आणि पौर्णिमेच्या चंद्राचा दृष्टांत दिला आहे. त्यात ते काय म्हणतायत की जसं चकोराला पौर्णिमेचा चंद्रमा प्रिय असतो तसंच माझं मन तुला भेटण्यासाठी आतुर आहे किंवा वाट पाहते. हा पहिला दृष्टांत होता. नंतर दृष्टांत काय होता? दुसरा त्यांनी कोणाशी केलेला आहे की दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. म्हणजे जसजशी दिवाळीचा सण जवळ येतो तसं ज्या लेकी आहेत किंवा माहेर वासणी आहेत त्या मुळा किंवा मुऱ्हाळीची आपल्या माहेरी नेण्यासाठी जशी वाट बघतायत तशीच वाट मी सुद्धा बघतोय की मला कोणतरी पंढरीहून बोलावणं येईल आणि मी पंढरीला येईन. हा दुसरा दृष्टांत आहे. आणि तिसरा दृष्टांत काय सांगितलेला आहे की भुकेली वा बाळ अति शोक करी वाहे वाट पाहे उरी माऊलीची. म्हणजे जेव्हा बाळाला प्रचंड भूक लागते तेव्हा ते बाळ दुःख करत असतं, आईची वाट बघत असतं. आणि तसंच मी सुद्धा माऊलीची म्हणजे परमेश्वराची किंवा विठ्ठलाची वाट बघत आहे. तर हे 3 दृष्टांत आहेत. तर या 3 दृष्टांतामधला तुम्हाला कुठला आवडलेला दृष्टांत आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. यातला कुठलाही तुम्ही दृष्टांत देऊ शकता. जसं मला वाटतंय की अपेक्षित उत्तर काय आहे? मी हे 3 दृष्टांत उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितले. तुम्हाला जो आवडेल तो लिहायचा आहे. आणि मॉडेल आन्सर सुद्धा मी तुम्हाला सांगते ते तुम्ही ऐकू शकता आता. की विठ्ठलाचं दर्शन व्हावं म्हणून संत तुकारामांच्या मनाला ध्यास लागलेला आहे. त्यातील आर्तता ज्या दृष्टांतात तीव्रतेने दिसते तो भुकेलिया बाळ अति शोक करी हा दृष्टांत मला जास्त आवडला. आई आणि बाळ यांचं नातं अतूट असतं आणि ते ठळकपणे इथे दिसून येतं की भुकेलेला बाळ जसा आईपाशी हट्ट करतो खायला दे म्हणून, आक्रोश करतो, तो बालकाचा भाव या दृष्टांतात पुरेपूर स्पष्ट झालेला आहे. संत तुकाराम सुद्धा विठ्ठलाला विठू माऊली म्हणून साथ घालतायत आणि आईची माया आणि बाळाची निरागसता हे या दृष्टांताचं मर्म आहे. ते यातून स्पष्ट होतं असं मला वाटतं. कळलं? तर हे मॉडेल आन्सर आहे. तुम्हाला या 3 दृष्टांतातून कुठलाही आवडेल तो तुम्ही तुमच्या शब्दातनं लिहायचा आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नमुना 2. प्रत्येक प्रश्नाच्या सुरुवातीला परिच्छेद किंवा कवितेच्या ओळी दिल्या जातात. तशा तुम्हाला सुद्धा इथे मी स्क्रीनवर दाखवत आहे. वेळ झाली आहे वाचनाची. 2 मिनिटं मिळतील. नीट वाचा म्हणजे उत्तर परत पटापट मिळतील. मला वाटतं वाचून झाली असेल. आपण प्रश्नांकडे वळूयात आता. नमुना 2 प्रश्न 1 ब पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातलं पहिलं आहे जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिले. मध्ये उत्तरांसाठी जागा सोडलेली आहे. तिथे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रश्नाचं वाचन करूया. अ गटात दिलंय 1 भेटी लागी जीवा, 2 तैसे माझे मन, 3 पाहे रात्रंदिवस, 4 पौर्णिमेचा चंद्रमा.
हे 4 प्रश्न आहेत आणि ब गटात उत्तर आहे अ वाट तुझी, ब चकोरा जीवन, क वाट पाहे आणि ड लागलीसे आस. तुम्हाला मी वेळ देते, पटकन पेन्सिलीने जोड्या जुळवायच्या आहेत. उत्तर नंतर मी सांगणारच आहे. पण मेहनत तर केलीच पाहिजे. रेडीमेड उत्तर मी अजिबात देत नाही. हं? वेळ झालेली आहे. चला उत्तर शोधा. समोर तुमच्या कविता आहे. मला वाटतं तुमचं शोधून झालं असेल. चेक करा. भेटी लागी जीवा, लागलीसे आस. म्हणजे ड जो आहे त्याला 1 नंबर लिहायचा आहे. झालं लिहून? जाऊयात पुढे. दुसरं आहे तैसे माझे मन. तैसे माझे मन दुसऱ्या कडव्यामध्ये आहे. तैसे माझे मन वाटप आहे. मग क आहे त्याला 2 नंबर घाला. क ला 2 नंबर घाला. तिसरं आहे पाहे रात्रंदिवस. पाहे रात्रंदिवस पहिल्या कडव्यामध्ये आहे. वाट तुझी. मग उत्तर आहे अ. त्या अ ला 3 नंबर घाला. अ ला 3 नंबर घाला. इथे बाजूला 3 नंबर येईल. कळलं? आणि नंतर तुम्ही लिहून घ्यायचंय. चौथा आहे पौर्णिमेचा चंद्रमा. काय आहे पौर्णिमेचा चंद्रमा? दुसऱ्या कडव्यामध्ये सुरुवातीलाच आहे बघा. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. मग उत्तर आहे चकोरा जीवन. या चकोरा जीवनच्या पुढे नंबर घाला 4. मी हायलायटर दाखवते बघा. इथेच नंबर लिहायचा. म्हणजे आता नंबर काय आला असेल? 3, 4, 2, 1. कळलं? झालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कृती 2 आकलन कृती. त्यातलं पहिलं आहे कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. आणि त्यातला पहिला प्रश्न विचारलेला आहे धावनी डॅश दावी देवा. उत्तर दिले ब्रॅकेटमध्ये दर्शन, श्रीमुख, प्रदर्शन आणि मुखदर्शन. दुसरा प्रश्न आहे दिवाळीच्या मुळा डॅश आसावली. मुली, बाया, लेकी, स्त्रिया. वेळ सुरू होते. पटकन उत्तर टेक्स्टबुक मधून शोधा आणि अंडरलाईन करा. मला वाटतं उत्तर शोधून झाले असतील.
धावुनी डॅश दावी देवा. कुठे आहे बरं उत्तर? शेवटच्या कडव्यामध्ये, 5व्या चरणामध्ये आहे बघा. धावुनी श्रीमुख दावी देवा. मग उत्तर काय आहे? श्रीमुख. कुठे आहे उत्तर? हे बघा, श्रीमुख. याला अंडरलाईन करून घ्या पेन्सिलीने. आणि या रिकाम्या जागेमध्ये उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, नंतर लिहिलं तरी चालेल, घाई होत असेल तर. लिहिलं? चला आता दुसरं बघा. दिवाळीच्या मुळा डॅश असावली. कुठे आहे? तिसऱ्या चरणामध्ये पहिली ओळ बघा. दिवाळीच्या मुळा लेकी असावली. मग आता याचं उत्तर काय आहे? मुली बाळ्या लेकी स्त्रिया मधलं उत्तर आहे लेकी. चला अंडरलाईन करून घ्या. झालं लिहून? मुलांनो, एक सूचना आहे की ही जी उत्तरं आहेत वर्कबुक मधली, ही तुम्हाला कंपल्सरी लिहायची आहेत. कुठूनही कॉपी करून लिहू नका. सच्चाईने लिहा. कारण सांगते, 9वी हा 10वीचा पाया आहे आणि त्यामुळे नंतर त्रास पडणार त्यापेक्षा आत्ताच सवय लावून चला की मला हे उत्तर शोधता आलं पाहिजे. मी इथे आहे ना तुम्हाला मदत करायला. कसं शोधायचं त्याच्या टेक्निक्स मी तुम्हाला देत असते आणि तशा प्रकारे तुम्ही शोधायला स्वतःला सवय लावा, जेणेकरून उत्तरं तुम्हाला शोधता येतील आणि ते शोधली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील. फक्त वाचता आलं पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी रोज जे शिकवलं जाईल त्यातला थोडा थोडा भाग वाचत चला. मुद्दामून मी थोडा थोडा हा शब्द वापरलेला आहे कारण बाकीच्या विषयाचं तुम्हाला करायचंय मला माहिती आहे. त्यानंतर वर्कबुक वेळच्या वेळी कंप्लीट करा. ऑनलाईन सेशन असणार आहेत, त्यामध्ये तुम्हाला वर्कबुक दाखवावं लागेल किती कंप्लीट केलेलं आहे ते. त्यानंतर आम्ही पॅरेंट्स कडून सुद्धा ही वर्कबुक्स चेकिंगसाठी मागवून घेणार आहोत. तर हे मी अगोदर मुद्दामून सांगते, जेणेकरून व्हिडिओ मिस करू नका आणि प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सगळी लिहायची आहेत, अभ्यासायची आहेत. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रश्नांच्या उत्तरांना घेऊन.